एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जुहू चौपाटीवर कचराचे साम्राज्य कायम आहे। सलग 39व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। महापौर रितू तावडेंकडून जुहू चौपाटीचा अखेर दौरा करण्यात आलाय। प्रचंड कचरा असलेली ठिकाणं पाहणे मात्र टाळले। महापौर यांच्या पाहणी दौऱ्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तब्बल 39 दिवसांपासून दररोज लोकशाही मराठीच्या माध्यमातून जुहू चौपाटीवरती रिअलिटी चेक करण्यात येत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षीकडे जाणार आहे। मीनाक्षी, आपण पाहतोय मागच्या 39 दिवसांपासून दररोज आपण जुहू चौपाटीवरची प्रत्येक अपडेट पोहोचवतोय। त्या ठिकाणी रिअलिटी चेक करण्यात येत आहे, मात्र तरी सुद्धा याकडे पूर्ण दुर्लक्षित झालं। अखेर महापौर रितू तावडे यांच्याकडून जुहू चौपाटीचा दौरा झाला, मात्र त्या दौऱ्यादरम्यान प्रचंड कचरा असलेले ठिकाणं पाहणे टाळल्याची माहिती मिळते। काय अधिकची माहिती आहे या दौऱ्याबाबत आणि आज 39व्या दिवशी जुहू चौपाटीवरचं काय चित्र आहे? निश्चितच करम, कारण वारंवार आपण सतत या सगळ्या जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य हे दाखवत आहोत। सतत पाठपुरावा धरत असलेल्या या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना मात्र महापालिकेचे सगळे दावे आजही फोल ठरताना पाहायला मिळतात। कारण मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सतत ही बातमी ज्यावेळी आपण लावून धरली त्यावेळी महापौर आजही या जुहूच्या समुद्रकिनारी पोहोचलेल्या नाही आहेत। वारंवार असं सांगितल्यानंतर काल अखेर महापौर रितू तावडे या जुहू चौपाटीवरती पाहणीसाठी पोहोचल्या होत्या, पण मात्र प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी त्या उतरल्याच नाही। प्रत्यक्षात ग्राउंडवरती उतरून काय सत्य परिस्थिती आहे हे पाहणं गरजेचं होतं, पण मात्र महापौर रितू तावडे या नुसत्याच ज्या ठिकाणी कचरा नव्हता तिथून पाहणी करून परत गेलेले आहेत। इथे जर आपण पाहिलं तर या दौऱ्यावरनं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण आज देखील आपण पाहिलं तर तितकाच कचरा जो आहे तो जुहूच्या समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळतोय। कारण जुहूचा समुद्रकिनारा इतका मोठा आहे, विस्तीर्ण असा हा समुद्रकिनारा 7 ते 8 किलोमीटरच्या या सगळ्या जुहू समुद्रकिनारी आज देखील 1 ते 2च गाड्या इथे काम करताना पाहायला मिळतात। खरं तर ही सगळी गंभीर परिस्थिती आजही पालिका प्रशासन असेल, महापौर रितू तावडे असतील किंवा मग इतर जे प्रशासन आहेत त्यांना देखील कळत नाहीये। खरं तर इथे कशी सिस्टम काम करायला पाहिजे याचा सतत आपण दर दिवशी हा प्रश्न उपस्थित करतोय, पण ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कोणीही समोर येत नाही किंवा मग ह्या प्रश्नाला कुठेतरी दुर्लक्ष केलं जातंय। आपण पाहतोय काल जेव्हा महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली, पाहणी ज्या ठिकाणाहून केली त्या ठिकाणी कचरा नव्हता। आजही आपण जर पाहिलं तर समुद्राला भरती आहे, तरी सुद्धा तितकाच कचरा आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। अर्ध्याहून जास्त कचरा हा समुद्राच्या पोटात देखील गेलेला पाहायला मिळतोय। इथे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण समुद्राचा किनाऱ्याचा हा एक भाग आहे आणि इथे आपण पाहिलं तर वाळू जी आहे ती दिसेनाशी झालेली आहे, कारण या वाळूमध्ये प्रचंड असा कचरा आज देखील फसलेला आहे। 2-2 ते 3-3 फूट खोलवरती हा कचरा एकाच जागी फसलेला आहे आणि ते काढण्यासाठी जी यंत्रणा लागायला पाहिजे ती आजही लागलेली नाहीये। महापालिकेला महापौर रितू तावडे यांनी निर्देश दिले, पत्रव्यवहार झाले अनेक, त्या पत्राला देखील आजही केराची टोपली आहेत आणि काल महापौर रितू तावडे म्हणतायत की पालिका प्रशासन आपलं काम करत आहे, दर दिवशी तितकाच कचरा येतोय। मग का एवढा कचरा दर दिवशी येत आहे याचा कुठेही आपण पाहतोय की ठोस उपाययोजना जे आहेत ते पालिका प्रशासनाच्या वतीनं आजही केले गेलेले नाहीयेत। कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या सगळ्याच परिस्थितीचा ज्यावेळी आपण महिन्याभराहून अधिक आढावा घेत आहोत, दर दिवशी इथली परिस्थिती दाखवत आहोत, त्यावेळी आपण जर पाहिलं तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 36व्या दिवशी लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकच्या दरम्यान एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दखल घेतली आणि त्यानंतर इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मात्र ही स्वच्छता मोहीम एका दिवसापुरती मर्यादित नसून मात्र याचा संपूर्णतः आपण पाहतोय की सातत्यानं ग्राउंडवर उचलून हा कचरा काढला जाणार आहे असे आश्वासन जे आहे ते सिद्धेश कदम यांनी दिले होते। मात्र त्यानंतर पालिका प्रशासनाला इथे एकही आपण पाहतोय की सूचना फलक नाहीयेत आणि सूचना फलक नसल्यामुळे आपण पाहतोय की आजही इथे जर आपण पाहिलं तर एकही लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठीचं एकही आव्हान करणारं किंवा मग त्यांना कुठेतरी सूचना देणारं नोटीस बोर्ड देखील नाहीये। कारण असे निर्देश जे आहेत, कडक निर्देश जे आहेत ते एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिलेले होते। अल्टिमेटम संपलेला आहे 48 तासांचं। आजही इथे आपण पाहतोय की
शून्य काम जे आहे ते महापालिकेचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे महापालिका आजही गाढ झोपेमध्ये आहेत आणि महापौरांच्या या सगळ्याच पाहणी दौऱ्यावरती आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण महापौरांनी प्रत्यक्षात जिथे कचरा आहे तिथे पाहणीच केलेली नाहीये. नुसतं सांगितलं गेलं की 7 ट्रॅक्टर असतील किंवा मग 8 इथले हायवा मशीन असतील, एकही तशी मशीन आजही आपल्याला पाहतोय की वाढवण्यात आलेले नाही. तितक्याच 1 ते 2 मशीन आजही इथे काम करत आहेत. त्यामुळे हा कचरा कधीपर्यंत इथून साफ होणार याचा प्रश्न अजूनही महापालिकेकडे नाहीये. खरं तर ग्राउंडवरती आपण पाहतोय की एक टास्क फोर्स जे आहे ते काम करायला पाहिजे होतं. तशी उपाययोजना देखील महापालिकेने केलेली नाहीये. महिना उलटून गेलेला आहे. गणेश उत्सव तोंडावरती आहे. लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा याच समुद्रकिनारी होत असताना मोठ्या संख्येनं पर्यटक देखील त्या दरम्यान मुंबईत असतात. मात्र मुंबईमध्ये ही जी परिस्थिती आता पुढच्या आणखीन काही दिवसामध्ये राहिली तर निश्चितच पालिका प्रशासनावरती आणखीन मोठे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतील. मात्र ह्या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे पालिका प्रशासन आज तरी गांभीर्यानं लक्ष देते का आणि खऱ्या अर्थानं ग्राउंडवरती मशिनरीज ज्या आहेत ते वाढवते का, याकडे लोकशाही मराठीची तर करडी नजर असणारच आहे. पण सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते लोकशाही मराठी म्हणून इथली जी परिस्थिती दर दिवशी आहे याचा आढावा घेत, पाठपुरावा घेत दर दिवशी इथली परिस्थिती आपण दाखवत राहणार आहोत. करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.